नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. यंदा एल निनोच्या शक्यतेमुळे मान्सून हंगामामध्ये कमी पावसाची शक्यता किंवा अंदाज वर्तवले जात आहेत आणि त्यावरतीच मागच्या 10 दिवसांपासून आपण चर्चा करतोय. वेगवेगळ्या क्षेत्रातले म्हणजे पाणी असेल, खत असेल, जमीन असेल, त्यासोबतच पिकं कोणती निवडावीत या विषयातले तज्ञ आपण ॲग्रोवनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुमच्या भेटीसाठी घेऊन येतोय. त्यांच्याशी संवाद साधतोय. आज सुद्धा आपण वनशेतीबद्दल बोलणार आहोत, कारण की कमी पावसामध्ये वनशेती फायदेशीर ठरू शकते, अशा पद्धतीची चर्चा आपण ऐकत असतो. आता वनशेती म्हणजे नेमकं काय? त्याच्यामध्ये कोणती पिकं येतात आणि ही वनशेती खरीप हंगामात यंदा करता येऊ शकते का? त्याच्या किती संधी आहेत? त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध आहे का? या सगळ्या विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर संग्राम चव्हाण सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे ॲग्रोवनमध्ये. नमस्कार. नमस्कार सर. पहिला प्रश्न आता हाच आहे की वनशेती म्हणजे काय, हे थोडक्यात आधी आमच्या शेतकरी बांधवांना समजून सांगावं. ठीक आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण वनशेती या विषयावरती खरोखर एक टॉक होतोय, हे एक चांगली गोष्ट आहे. कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना वनशेती म्हणजे जंगलच वाटत असतं. कारण की कोणालाही आपल्या रानामध्ये जंगली झाडं लावणं किंवा झाडच लावणं आजकाल आवडत नाही. याच्या आधी आपलं जे जीवनमान होतं ते झाडांवरतीच निर्धारित होतं. इव्हन आज सुद्धा आपण झाडांवरतीच अवलंबून आहेत. तर वनशेती ही अशी एक शेती प्रणाली आहे ज्याच्यामध्ये भूव्यवस्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या उपयोगाची आपण वृक्ष आपल्या शेतामध्ये लावतो आणि त्या वृक्षांचे आपल्याला काही असे फायदे होतात. एक तर जमिनीची धूप कमी होते किंवा त्याचबरोबर जे काही पाणी पाऊस वगैरे पडतोय तो त्याचं जिरवणी म्हणजे तिथंच ते पाणी मुरलं जातं. दुसरं हे झालं इनडायरेक्ट. त्याचबरोबर जमिनीमध्ये कर्बाचं प्रमाण वाढतं, नत्राचं प्रमाण वाढतं. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्याला लागणारा अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 गरजा पूर्ण करण्यासाठी झाडांपासून आपल्याला अन्नाबरोबरच निवाऱ्यासाठी लाकूड, तसंच आपल्याला जळाऊ लाकूड, ह्या 2 गोष्टी मोठ्या प्रमाणात मिळतात. तर ही अशी वनशेती ही आहे. आणि आपण जर पाहिलं तर रामायणाच्या काळापासून पंचवटीची जी संकल्पना आली, या संकल्पनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्या स्वतःला शरीरासाठी किंवा आरोग्यासाठी उपयोगी असणारे वृक्ष, आपल्या आहारमानात उपयोगी असणारी फळझाडं अशी आपल्या घराशेजारी लावण्याची प्रथा आहे. मग आपण जर इतिहासात बघत चाललो तर रामायणानंतर बऱ्यापैकी आपण येतो की मुघलकालीन संस्थेमध्ये येतो, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रोडच्या साईडला म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडं लावण्यात आली. त्याचबरोबर आपला अशोकाच्या दरम्यान देखील मोठ्या प्रमाणामध्ये झाडं लावण्यात आली. त्यानंतर आपल्या इथे इंग्रज आले. इंग्रजांच्या काळामध्ये आपल्या वनांची बऱ्यापैकी हानी झाली. पण त्याचबरोबर काही गोष्टी चांगल्या झाल्या. जसं काय आपण ज्यावेळी मान खटाव सारख्या ठिकाणी ज्यावेळी आपण रस्त्याने जात असतो त्यावेळी तुम्ही बघत असता की रस्त्याच्या दुतर्फा मोठ्याले असे वड आहेत. तर वृक्षारोपण किंवा वनशेती ही काही नवीन असं काही सायन्स किंवा विज्ञान, हे आपण पूर्वीपासून करत आलेल्याच गोष्टी आहेत. फक्त त्या शेतकऱ्यासाठी कशा फायद्याच्या होतील हे आता आपण पाहूया. बरं सर, आता तुम्ही हे सगळं सांगत असताना शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न असा असेल की आता वनाची शेती करायची म्हणजे थेट आमच्या शेतामध्ये झाडं लावायची की बांधावर लावायची? म्हणजे वनाची शेती ही संकल्पना आपण पूर्वीपासून पाहत आलोय, पण आता आपल्याकडे शेतकरी जे काही शेतामध्ये वनाची झाडं लावतात ती काही पूर्ण शेतात लावत नाहीत. मग ते बांधावरती लावणं असेल, धुऱ्यावरती लावणं असेल, रस्त्याच्या कडेला लावणं असेल, तर या गोष्टी केल्या जातात. तर आता अशा पद्धतीची झाडं लावली आणि कमी पावसाची शक्यता आहे, या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या तर मग यातनं माती वाचवण्यासाठी किंवा मातीचा कस किंवा माती सुधारण्यासाठी, जमीन सुधारण्यासाठी कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो आणि बांधावर झाडं लावायची असतील तर ती कुठे लावली पाहिजेत? तर वनशेती म्हणजे फक्त जमीन आपल्या शेतामध्येच ब्लॉक पद्धतीने किंवा समूहित यानं म्हणजे 3x3 वरती 10x10 वरती झाडं लावणं नसून, आणि वनशेती म्हणजे फक्त वनातली झाडं लावणं देखील नाही. वनशेती म्हणजे ज्या झाडांचं आयुष्य सरासरी 2 वर्षापेक्षा जास्त आहे, मग त्यामध्ये फळवृक्ष असतील किंवा मग आपले जळाऊ लाकूड असणारे वृक्ष असतील किंवा वनातले टिंबर देणारे म्हणजे आपल्या घरासाठी मोठ्या प्रमाणात लाकूड देणारे वृक्ष असतील, ह्या सर्व वृक्षांची शेती म्हणजे वनशेती.
मग या वनशेतीमध्ये वेगवेगळ्या अशा याच्यामध्ये पद्धती आहेत. त्याच्यामध्ये कृषी वन पद्धत आहे, कृषी उद्यान पद्धत आहे, कृषी वन उद्यान पद्धत आहे. त्याचबरोबर बांधावरती देखील आपण झाडे लावणे ही पद्धत आहे. आणि भारतामध्ये जर तसं पाहिलं किंवा कोरडवाहू परिसरात देखील पाहिलं तर झाडं ही मोस्टली म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्या बांधावरतीच होती. ज्यावेळी आपण महाराष्ट्रात बऱ्यापैकी पश्चिम महाराष्ट्रातला जो कमी पर्जन्याचा छायेचा प्रदेश असेल किंवा मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल, यावेळी आपण जात असतो, शेतांवरती भेट देत असतो, त्यावेळी आपण पाहत असतो की एकतर बाभळीसारखा वृक्ष त्यांच्या बांधावरती असतो, लिंबासारखा वृक्ष, कडुलिंबासारखा वृक्ष त्यांच्या बांधावरती असतो, आणि फळझाडांमध्ये जर पाहिलं तर आंब्यासारखा वृक्ष असतो. ही बऱ्यापैकी ह्या ज्या 3 प्रजाती आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये असतात. त्याचबरोबर साधारणतः 90च्या दशकापासून आपल्याकडं सागवान लावण्याची प्रथा एक मोठ्या प्रमाणात आली, आणि हे सागवान जर आपण बघितलं तर ते मोठ्या प्रमाणामध्ये बांधावरतीच लागवड करण्यात आली. आता ही झाडं आपण शेतीमध्ये लावल्यानंतर खरोखर आपल्याला फायदा होतोय का? तर याचं उत्तर आहे तर तो कसा होतोय, तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं, ज्यावेळी आपण ही झाडं लावत असतो, आपण आपण धरून चालू की आपण बांधावरती झाडं लावत आहोत. ज्यावेळी आपण बांधावरती झाडं लावत आहोत त्यावेळी किती जरी मोठा पाऊस आला तरी आपला बांध काही वाहून जात नाही. त्या झाडांच्या मुळांमुळे तिथली माती असते ती घट्ट पकडली जाते. त्याचबरोबर ही झाडांची जी मुळं असतात ती बऱ्यापैकी जमिनीमध्ये खोलवरती जातात. म्हणजे जे काही आपण शेती करणार आहोत त्या शेतीच्या झाडांबरोबर ते स्पर्धा करणार नाहीत. दुसरी गोष्ट, जमिनीमध्ये असणारं पाणी ते वरती घेणार आहे, त्यामुळे त्यांचं जे अवलंबन आहे ते त्या जमिनीतल्या पाण्यावरती आहे. त्याचबरोबर असे काही आपल्या जमिनीमध्ये साधारणतः 3-4 मीटर पर्यंत काही माती असते किंवा काही अन्नद्रव्य असतात. मग ती अन्नद्रव्य जमिनीतून खालून घेऊन ते वरती घेऊन असतात. त्यामुळे ते पिकांशी अन्नासाठी किंवा पाण्यासाठी कोणतीही स्पर्धा करत नाही. दुसरी गोष्ट, बऱ्यापैकी आपण आता बघतो की जिथं कोरडं हवामान आहे त्या ठिकाणचे जे वृक्ष आहेत ते पानझडीचे वृक्ष आहेत. म्हणजे आपण जरी सागवानाचं उदाहरण घेतलं, बाभळीचं उदाहरण घेतलं, लिंब थोड्या प्रमाणात, म्हणजे त्याच्यामध्ये वर्षभर ती क्रिया चालू असते, काही पानं पडतात, नवीन पानं येत असतात, त्यामुळं ते आहेत. नंतर चिंचसारखा वृक्ष आहे, आवळ्यासारखे वृक्ष आहेत, जे वृक्ष बऱ्यापैकी पानझडीचं काम करतात. मग ज्यावेळी ह्या झाडांचे पानं गळत असतात त्यावेळी ते तिथल्या तिथं जमिनीवरती गळतात आणि तिथं त्याचं विघटन होतं. आणि हे विघटन झाल्यामुळे एकतर जमिनीतला सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो. आता जर तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगायची म्हणलं तर आज बऱ्यापैकी आपल्या भारतातल्या जमिनी, आज आपण शेती बचाव सारखं आंदोलन आपण करत आहोत की ज्याच्यामध्ये आपली शेती वाचली पाहिजे. शेती कशापासून वाचवतोय आपण, तर ज्या मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा वापर आपण 60च्या दशकानंतर मोठ्या प्रमाणात केला, तो वापर केल्यामुळे आपल्या जमिनीची जी अवस्था झालेली आहे ती दुरवस्था झालेली आहे, ती व्यवस्थित आणण्यासाठी आपण शेती बचाव अभियान राबवत आहोत. मग ह्या अभियानामध्ये वनशेती देखील मोठ्या प्रमाणात उपयोगी आहे, कारण की जसं मी सांगितलं, पानझडीचे वृक्ष त्यांची पानं झडतात आणि ही पानं झडल्यानंतर तिथं त्याचं विघटन होतं. विघटन झाल्यानंतर त्या पानांमध्ये असणारं कर्ब आहे किंवा आपण ज्याला जैविक भार म्हणतो किंवा जैविक कर्ब म्हणतो, ते त्या जमिनीमध्ये येत असतं. त्याचबरोबर त्या पानांमध्ये असणारं नत्र असेल, स्फुरद असेल, पालाश असेल किंवा कॅल्शियम असेल किंवा अजून काही आपल्याला 17 प्रकारचे वेगवेगळे जे पोषक द्रव्य आहेत, ती पोषक द्रव्ये ते आपल्या जमिनीमध्ये येतात. आणि ही पोषक द्रव्ये ज्यावेळी आपण पिकं लावतो, कारण की पिकांची जर मूळ संस्था जर बघितली आपण, ती साधारणतः 15 ते 30 सेंटीमीटर पर्यंत असते. त्यामुळे याचं विघटन झालेलं हे 15 ते 30 सेंटीमीटर मध्ये राहतात. तर एक मोठा अभ्यास असा झालेला आहे की जर आपल्या जमिनीचं सेंद्रिय कर्ब 1% जर वाढला तर आपल्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता साधारणपणे 1.5 लाखापासून ते 2.5 लाख लिटर प्रति हेक्टरी होते. म्हणजे आता जसं आपण म्हणतोय की अल निनो येणार आहे, म्हणजे काय, पाऊस काही प्रमाणात कमी येणार आहे. म्हणजे भारताचा जर पूर्ण ढोबळमानाने विचार केला तर 10% पर्यंत म्हणजे 90% पाऊस पडणार आहे. मग याच्यामध्ये काही ठिकाणी तो पाऊस 50% असेल, काही ठिकाणी थोडासा जास्त असेल. त्याचा जो ऍव्हरेज आहे तो साधारणतः 10%च्या आसपास कमतरता येणार आहे. पण हा पाऊस येणार आहे तो एका वेळी पडून जाणार आहे. जसं आता परवा दिवशी बोलायचं गेलं तर बारामतीमध्ये साधारणतः 50 ते 60 mm चा पाऊस झाला. 2-3 दिवसानंतर बघतोय सगळीकडे खडखडीत आहे. मग अशा वेळी ज्यावेळी हा पाऊस होतो आणि आपल्या जमिनीचा कर्ब जर चांगला असेल तर जे काही पाणी वाहून जाणारं पाणी आहे ते त्या जमिनीमध्ये तिथंच
जिरवलं जाऊ शकतो, त्याच्यामुळे तिथं ओलावा राहू शकतो आणि हा जो ओलावा राहतोय तो तुमची जिथं वृक्ष नाही तिथला ओलावा, मातीचा ओलावा आणि जिथं वृक्ष आहे तिथला ओलावा हे जर आपण पाहिलं तर आपल्याला तिथं मोठ्या प्रमाणामध्ये फरक दिसणार आहे, जाणवणार आहे. आणि ही जी ओलावा असणारी किंवा त्याच्यामध्ये मॉइश्चर असणारी जी गोष्ट आहे ती आपल्या पिकांसाठी उपयोगी होणार आहे. हा झाला आपला दुसरा फायदा. तसंच एक मोठ्या मानामध्ये जेवढे भारतामध्ये वनशेतीमध्ये अभ्यास झालेले आहेत की एक तर ज्यावेळी आपल्या बांधावरती एकही वृक्ष नसतो त्यावेळी सरासरी भारतामधल्या जमिनीतून पावसाळ्यामध्ये 6 टन एवढी माती प्रति हेक्टरी वाहून जात असते. पण ज्यावेळी आपल्या बांधावरती काही आपण वृक्ष ठेवतो किंवा काही आपण वनशेती करतो त्यावेळी हेच प्रमाण साधारणतः 1.5 ते 2 टनापर्यंत येतं. म्हणजे जवळजवळ 60-70 ते मॅक्झिमम 80% आपल्या मृदेचं जे वाहून जाते, जे सॉइल लॉस होतो तो कमी होतो. तर हे असे काही आपले फायदे आहेत की वृक्ष जर ठेवल्याने होतं. आता झाडं कोणती लावावी तुमचा एक प्रश्न होता की बांधावरतीच जर झाडं लावायची असेल तर कोणती लावावीत. जी आपल्या भागामध्ये पूर्वपरानं चालत आलेली झाडं आहेत आधी त्या झाडांना संधी द्यावी. जर ती झाडं आपल्याला लावण्याबरोबरच काही फळवृक्ष असतील, कारण की आजकाल शेतकऱ्याला फक्त पर्यावरणासाठी झाडं लावणं एवढंच गरजेचं नाही तर त्यांना खरोखर त्या झाडांतून काहीतरी उदरनिर्वाहासाठी भेटलं पाहिजे. मग आपल्याकडे बऱ्यापैकी आंब्याच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. केशर असेल किंवा चिंच असेल, आवळा असेल, इव्हन कवट असेल, बेल असेल. ही फळांमध्ये ही आपण झाडं, जांभूळ असेल, ही झाडं लावू शकतो. जर आपल्याला टिंबरसाठी लावायची असतील तर सागवान सगळ्यांनाच माहित आहे, सागवानाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. सागवानाबरोबरच मेल्याडुब्या नावाचा म्हणजे त्यालाच आपण मलबार नीम किंवा बकेन नावाचा वृक्ष म्हणतो तो आपण लावू शकतो. रक्तचंदन नावाचं हे आहे ते आपण लावू शकतो. आपलं साधं जे चंदन येतं ज्याला सफेद चंदन जनरली म्हणतात ते आपण आपल्या रानामध्ये लावू शकतो. शिवन नावाचा वृक्ष आहे तो लावू शकतो. त्याचबरोबर जे आपला आता फॉरेस्ट डिपार्टमेंट मोहगनी नावाचा सारखा वृक्ष करतोय त्याची देखील आपण लागवड करू शकतो. आपली काय गरज आहे हे शेतकऱ्यांनी ओळखून त्या पद्धतीमध्ये वेगवेगळे वृक्ष आपण शोधू शकतो किंवा लावू शकतो. सर, आता तुम्ही हे सगळं सांगत असताना शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न असा सुद्धा असणार आहे आणि शेतकऱ्यांची बऱ्याचदा झाड लावा बाबा बांधांवरती असं ज्यावेळेस सांगितलं जातं त्यावेळेस शेतकऱ्यांची पहिली प्रतिक्रिया असते की आमचं रान पडीक पडतं बाबा झाड लावल्यानंतर, किंवा आजूबाजूचं जी काही पिकाची जमीन असते ती येत नाही आमच्या उपयोगाला, अशी सातत्याने एक तक्रार असते. आणि त्याच्यामुळे मग असलेली झाडं सुद्धा तोडणं असं एक सरधोपट कार्यक्रम शेतकऱ्यांच्या पातळीवर असतो. अर्थात त्यांचं बरोबर आहे की अधिक क्षेत्र आपल्याकडे कमी आहे, शेतकऱ्यांचं अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे आणि मग त्याच्यामध्ये झाडांसाठी अशी जागा पडीत ठेवणं हे त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. तर ही समस्या लक्षात घेऊन किंवा ही जी काही त्यांची तक्रार आहे ती लक्षात घेऊन याला काही पर्याय असू शकतात का? का पडीत जी काही जमीन पडणार आहे ती पडू नये म्हणून, किंवा ती जमीन पडीत पडली तर त्याचाही अधिक फायदा होतो किंवा उत्पन्नात भर पडते, असं काही होतंय का? नाही, भरपूर चांगला प्रश्न आहे. कारण की बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं हेच होतं की वनशेती न करण्याचं एक कारण आहे की पिकांची वाढ चांगली होत नाही. बऱ्यापैकी सगळीकडे हे असतं. तर ह्या संदर्भानं मी साधारणतः 2020 साली बारामती येथील राष्ट्रीय जैविक ताण व्यवस्थापन संस्थेमध्ये सिनियर सायंटिस्ट या पदावरती रुजू झालो. मी आधी उत्तर प्रदेश इथे रुजू होतो, तिथून मी इथं आलो. त्यावेळी माझ्याकडे एक असणारं आवळ्याचं फील्ड मला ते देण्यात आलं की ह्या फील्डमध्ये तुम्ही तुमचे वनशेतीचे प्रयोग तुम्ही करू शकता. मग या वनशेतीचे प्रयोग करत असताना बऱ्यापैकी आता आपण केलं काय पाहिजे, तर सगळ्यात मोठी समस्या वनशेतीमध्ये येते की ज्यावेळी आपण काही पिकं लावतो त्यांची वाढ त्या सावलीमध्ये चांगली होत नाही. म्हणजे वनशेतीमध्ये सावली हा एक अजैविक ताण जर आपण म्हणला तरी चालून येतो. मग आम्ही काय केलं, बऱ्यापैकी खरीपामध्ये आम्ही सोयाबीनच्या दोन जाती निवडल्या आणि त्या जाती आम्ही त्या आमच्या असणाऱ्या आवळ्याच्या फील्डमध्ये साधारणतः आवळा 6x6 मीटर 18x18 फुटांवर आणि बऱ्यापैकी ही जमीन कोरडवाहू मुरमाड असल्यामुळे याच्यामध्ये जास्त काही अशी आवळ्याची बऱ्यापैकी म्हणजे जास्त वाढ नव्हती. पण ज्यांच्या जमिनी चांगल्या असतील त्यांनी तो 8x8 किंवा 10x8 मीटरवरती लावावा. तर साधारणतः 12-13 वर्षाचं वयाचा आवळ्याचं प्लांटेशन होतं. त्यामध्ये मग पहिल्या वर्षी आम्ही ज्यावेळी सोयाबीन लावलं त्यावेळी आम्ही त्या की बऱ्यापैकी आवळ्या ह्या पिकामध्ये पावसाळ्यामध्ये कॅनॉपी जी असतात ते एकदम व्यवस्थित भरलेले असते. त्यामुळे सावलीचं प्रमाण जास्त असतं. त्यात आपल्या इथं खरीपामध्ये उन्हाचं प्रमाण कमी असतं. जर पिकापर्यंत ऊन पोचलंच नाही
तर ते वाढणार कसं? मग याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणता तसं उत्पादन कमी होतं. साधारणतः आमचं जे उत्पादन कमी झालं सोयाबीनमध्ये ते 30% पासून साधारणतः 50-60% पर्यंत, इव्हन काही ठिकाणी 60% पर्यंत. जे झाड चांगलं गर्द आहे तिथं 60% पर्यंत आलं, आणि जे झाडामध्ये एवढं जास्त नाही, सचित्र अशी कॅनॉपी आहे ज्याच्यामधून सूर्यप्रकाश जातो, तिथं 40% पर्यंत झालं. पण हेच ज्यावेळी ही कंडिशन नॉर्मली तुमचा पाऊस नॉर्मल आहे, म्हणजे ज्यावेळी तुमच्या समजा बारामती सारख्या ठिकाणी 550 ते 700 mm पाऊस होतो, ह्या पावसाच्या कंडिशनमध्ये तुमचं उत्पादन कमी होतंय. पण ज्यावेळी आम्ही रब्बीमध्ये आम्ही हरभऱ्याचं पीक घेतलं, बऱ्यापैकी हरभरा थोडासा आमचा लेटच लागतो, साधारणतः नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबरच्या शेवटच्या पहिल्या 15 दिवसामध्ये आम्ही लागवड केली. आणि पाठीमागच्या वर्षी जर तुम्ही बघितलं असेल तर बऱ्यापैकी आपल्याकडं थोडस म्हटलं तरी उन्हाचं प्रमाण हे जास्त होतं. म्हणजे पाठीमाग मी 2000 साधारणतः 24च बोलतोय मी, 2025 ची थंडी बोलत नाही मी, 2024च बोलतोय. त्यावेळी उन्हाचं प्रमाण जास्त होतं, लागवड ज्यांची व्यवस्थित थोडीशी लेट झाली त्यांना बरोबर फुलोरा वगैरे येण्याच्या काळामध्ये हीटचा स्ट्रोक बसत होता. पण ही झाडं असल्यामुळे आम्ही 2-3 गोष्टींचा अभ्यास केला. एक तर सावलीचं प्रमाण किती आहे, दुसरी गोष्ट तिथं मॉइश्चर किती आहे, म्हणजे मातीमध्ये ओलावा किती आहे, आणि तिसरी गोष्ट सॉइलचे म्हणजे ऑर्गॅनिक कर्ब किती आहे, नायट्रोजन किती आहे, पालाश किती आहे, स्फुरद काय, या 3 गोष्टींचा अभ्यास केला. असं पाहून आलं की जिथं झाडांमध्ये जिथं ओलावा साधारणतः आम्हाला ओपन कंडिशन म्हणजे जिथं कोणतंही झाड नाही, इथल्यापेक्षा साधारणतः आम्हाला 15 ते 20% आम्हाला पाण्याचं प्रमाण तिथं जास्त, म्हणजे मातीमध्ये ओलावा जास्त होता. 15 ते 20% ओलावा जास्त म्हणजे साधारणतः तो 20 ते 22% पर्यंत तिथं पाण्याचं सॉइल मॉइश्चर होतं. तेच ओपन मध्ये ज्यावेळी आम्ही बघितलं ते साधारणतः 9 ते 10% किंवा मॅक्सिमम 12% पर्यंत होतं. म्हणजे साधारणतः जे 8%चा फरक आहे हा मोठ्या प्रमाणात फरक आहे. त्याच्यामुळे काय झालं, तिथं मातीचं फरक झाला. दुसरी गोष्ट, बाहेरचं जे तापमान होतं ते साधारणतः 32 ते 33 डिग्रीचं होतं, पण त्या ऑर्चार्ड मधलं आमचं जे तापमान होतं ते साधारणतः 26 ते 27 डिग्रीचं होतं. म्हणजे तुम्हाला 4 ते 5 डिग्रीचा फरक इथं जाणवला. तिसरी गोष्ट, तिथलं सॉइल म्हणजे कर्बाचं प्रमाण, कर्ब तिथं साधारणतः 0.7% होता. तोच आम्ही बाहेर जो बघितला तो साधारणतः 0.4-0.3 च्या आसपास होता. म्हणजे आणि नत्राचं प्रमाण देखील झाडांमध्ये जास्त होतं बाहेरपेक्षा, म्हणजे ओपन कंडिशन पेक्षा. मग ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टींचा असा फरक झाला की ज्यावेळी बाहेरमध्ये अजैविक ताण मोठ्या प्रमाणात असतात, मग तो ताण तुमचा टेम्परेचरचा असू द्या किंवा सूर्यप्रकाश डायरेक्ट येण्याचा असू द्या, त्यावेळी आपली कुठलीही शेतीमधून आपल्याला उत्पादन निघत नाही. पण आम्हाला ही झाडं म्हणजे जी आवळ्याची झाडं असल्यामुळं साधारणतः आमचं नेट उत्पादन 40% पासून ते 70% पर्यंत आहे. आणि विश्वास पटत नसेल तर आम्ही याच्यावरती एक आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये आम्ही याच्यावरती लेख लिहिलेला आहे आणि तो पब्लिश केलेला आहे. दोन्ही कंडिशनवरती. पावसाळ्यामध्ये ज्यावेळी कंडिशन चांगली असतात, शेतीसाठी पूरक असतात, त्यावेळी वनशेती चांगली परफॉर्म करत नाही. म्हणजे वनशेतीमध्ये असणारी आंतरपिकं चांगली परफॉर्म करत नाहीत. पण ज्यावेळी आपल्याकडं एक्स्ट्रीम कंडिशन्स असतात, म्हणजे ताण मोठ्या प्रमाणात असतो, त्यावेळी वनशेती चांगल्या प्रमाणात येते. मग आत्ताच्या क्लायमेटमध्ये आपण कसं आता याला बघतो की प्रत्येक वर्षी आपल्याला क्लायमेट व्यवस्थित, वेदर चांगला असेल, हवामान चांगलं असेल असं होत नाही. जर तुमच्या इथं पाऊस चांगला पडला तर हिवाळ्यामध्ये प्रॉब्लेम येतो, उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम येतो. मग ह्या कंडिशनमध्ये ह्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वनशेती चांगली आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, आपलं उत्पादन किती कमी होते. मी माझी पीएचडी जी आहे ती मी हरियाणा ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीतून केली, आणि ते करत असताना मी तिथं इकॅलिप्टस म्हणजे निलगिर आणि पॉप्युलर नावाचा जो काडीपेटीसाठी वापरणारा वृक्ष असतो त्याच्यामध्ये केली. तर मी तिथं असणारा साधारणतः 8 वर्षाचा डाटा, त्याच्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी खरीपामध्ये एका फील्डमध्ये आपली ज्वारी लावलेली होती आणि रब्बीमध्ये साधारणतः गहू घेतलेलं होतं. मी हे पॉप्युलर मध्ये सांगतो. पॉप्युलर हा डिसिडियस वृक्ष आहे, म्हणजे पानझडी करणारा वृक्ष आहे. तर खरीपामध्ये साधारणतः 3 वर्षानंतर आपल्याला एखादं पीक घेणं शक्यच होत नाही. पण तेच रब्बीमध्ये पानझडीचा वृक्ष असल्यामुळं तिथं जे ह्याचं प्रमाण आहे सावलीचं, जसं मी आवळ्यामध्ये सांगितलं, त्याच्यामुळे आम्हाला उत्पादन चांगलं भेटलं. दुसरी गोष्ट, हे निलगिर असेल किंवा पॉप्युलर असेल, हे साधारणतः 8व्या वर्षी आपण कापून टाकून तो विक्रीस करतो. ज्याच्यामध्ये आपलं प्लायवूड असेल, प्लायवूडसाठी वापरला जातो. मग आम्ही असा अभ्यास केला की ओपन कंडिशन ज्याच्यामध्ये ज्वारी आणि आपलं गहू हे 8 वर्षापर्यंत जिथं घेतलेलं आहे, म्हणजे जे शेतकरी करतो त्याचं आम्ही इकॉनॉमिक कंपॅरिझन केलं, जिथं पॉप्युलर नावाचा म्हणजे वनशेतीमध्ये ज्वारी आणि आपण गहू घेतलेला होता. तर आम्हाला असं पाहण्यात आलं
की ओपन कंडिशन मध्ये जे काही आपलं इल्ड निघलं म्हणजे जे काही धान्य निघलं ते धान्य साहजिकच जास्त होतं आपल्या वनशेतीतल्या धान्यापेक्षा. पण ज्यावेळी आपण पैशाच्या बाबतीत ज्यावेळी ह्या गोष्टी बघतो त्यावेळी साधारणतः मी ज्यावेळी ओपन कंडिशन मध्ये 6 ते 7 लाख रुपये प्रत्येक वर्षी खर्च म्हणजे प्रत्येक वर्षी 1-1 लाख खर्च केला त्यावेळी माझं जे नेट उत्पादन होतं 8व्या वर्षीचं ते तेवढंच होतं. म्हणजे मी 1 रुपया इन्व्हेस्ट केला मला भेटले साधारणतः 5 पैसे ते 10 पैसे. पण वनशेतीमध्ये माझं पहिलं उत्पादन थोडं 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 कमी होत गेलं धान्यांचं. पण ज्यावेळी मी झाडं काढली त्यावेळी ते उत्पादन मला प्रति एकरी 1-1 लाख भेटलं. म्हणजे साधारणतः माझा बेनिफिट कॉस्ट रेशो आपण जो म्हणतो तो साधारणतः 1 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटला 2 रुपये होता. म्हणजे 1 रुपये ज्यावेळी इन्व्हेस्ट केला त्यावेळी नेट प्रॉफिट मला 1 रुपया भेटला. आणि याच्यावरती देखील माझे 2-3 लेख आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये पब्लिश झालेले आहेत. त्यामुळे असं पाहण्यात येतं की तुमचं धान्याचं उत्पादन एक वेळ कमी होईल पण जे एकूण उत्पादन आपण म्हणतो ते आहे. म्हणजे शेतकऱ्यांसाठी वनशेती ही कशी आहे की महिन्याला जो पगार मिळतो तो आपल्याला पिकातून मिळाला जातो आणि जे काही आपण थोडं थोडं पैसे जे साठवत जातो आणि बँकेमध्ये डिपॉझिट करतो वनशेती ती आहे की एकदम तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये पैसे त्याचं जे आयुष्य पूर्ण झाल्यानंतर म्हणजे साधारणतः 8 वर्षाचं असेल किंवा 12 वर्षाचे असेल किंवा 25 वर्षाचे असेल त्यावेळी तुम्हाला एकदम मिळणार आहे. मग ज्यावेळी दोन्ही कंडिशनचा विचार केल्यानंतर त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक राहतो. एकूण उत्पादन ह्या त्या सिस्टमचं ते जास्त मिळतं हे वनशेतीमध्ये जास्त मिळतं. ते कम्पेअर जर आपण आपल्या पिकांबरोबर केलं तर त्या पिकांपासून तेवढं उत्पादन मिळत नाही. फक्त वर्षाला पैसे मिळतात त्यामुळे आपल्याला असं वाटतं की नाही माझं उत्पादन कमी होतंय. तुम्ही आता बोलताना या सगळ्या गोष्टी सांगतायत तर 2-3 प्रामुख्याने पिकांचा उल्लेख केला तुम्ही वनशेतीतल्याच ज्याच्यामध्ये साग आहे, चंदन आहे, त्यासोबतच मिली अडोबे आहे. तर ह्या पिकांचा तुम्ही किंवा ह्या झाडांचा वृक्षांचा तुम्ही उल्लेख केलात. माझा पहिला प्रश्न हा सागाला धरूनच आहे. साग हा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी लावताना विचार करतात की आमची ती जशी जमीन पडीत पडणार नाही ती पडीत पडू नये किंवा पिकं दुसरी जी आहेत ती सावलीखाली येऊ नयेत. याच्यासाठी 2 झाडातल्या ओळींचं अंतर हा काही मॅटर आहे का किंवा त्याचा काही परिणाम होतो का? आणि त्यातही मग कमी पावसाचे दिवस असतील किंवा कमी कालावधीत जास्त पाऊस पडणार असेल तर अशा परिस्थितीमध्ये साग हे पीक किंवा पीक म्हणून त्याची लागवड करणं किंवा इतर पिकांमध्ये त्याची लागवड करणं हे फायदेशीर असू शकतं का? हा बरोबर आहे. कारण की बऱ्याच लोकांचे प्रश्न सागावरती येत असतात. आपण जर पाहिलं तर सागाला जनरली आपण टिंबरचा राजा म्हणलं जातं आणि कोणतंही असू दे आपण ज्यावेळी नवीन घर बांधतो त्यावेळी आपलं देवारा किंवा आपले दरवाजा हा सागाचा असावा असं सगळ्यांना वाटतं. आणि आज आपण जर भारताचा जर विचार केला साधारणतः तर 60% पेक्षा जास्त लाकूड सागाचं हे आपण बाहेरच्या देशातून इम्पोर्ट करत आहोत, आयात करत आहोत. कारण की आपल्या इथं असलेलं जंगलातलं साग बऱ्यापैकी आता कमी कमी होत चाललेलं आहे आणि त्याच्यावरती बंदी आलेली आहे, तोडण्यासाठी बंदी आलेली आहे. काहीच ठिकाणी तो तोडला जातो. पण बऱ्यापैकी मग या 1990 पासून जसं मी म्हटलं बऱ्याच लोकांनी हा फायदा घेऊन सागाची लागवड आपल्या शेतीमध्ये करायला लागले. पण ही लागवड करत असताना काही गोष्टी आपल्या चुकत होत्या किंवा अजून देखील चुकत आहेत. पहिली गोष्ट जंगलामध्ये ज्यावेळी साग लावला जातो त्यांच्या प्लांटेशन्समध्ये त्यावेळी त्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट होते की ते तिथं तण काढायला माणसं नसतात. त्यामुळे ते लावताना हा साग कायम ते साधारणतः 6 बाय 6 फुटांवरती लावतात. म्हणजेच ते 2 बाय 2 मीटरवरती लावतात. मग हा लावण्याचं महत्वाचं कारण एक असतं की तो सागाची एकमेकांबरोबर स्पर्धा होऊन त्याची उंची वाढावी. जेणेकरून उंची वाढल्यानंतर त्यांची कॅनॉपी म्हणजे छत बंद झाल्यानंतर खाली सावली जर झाली तर तिथून तण उगवून येणार नाही. हा सगळ्यात मोठा एक फायदा जंगल ज्यावेळी फॉरेस्टवाले ज्यावेळी साग लावतात त्यावेळी करत असतात. पण त्याच्यामध्ये असं असतं ज्यावेळी त्यांची छत एकमेकांना टच होतं त्यावेळी ते विरळणी करतात. विरळणी म्हणजे त्यातला 50% साग हा 5व्या किंवा 8व्या वर्षी काढून टाकतात. नंतर परत ते काढून टाकल्यानंतर तो साग जाड म्हणजे जाडी त्याची वाढायला चालू होते. उंची बऱ्यापैकी पहिल्या 6-7 वर्षात घेतो त्याच्यानंतर जाडी वाढायला चालू करते. नंतर तशीच सेम कंडिशन एक 12 ते 15 वर्षानंतर ज्यावेळी परत एकदा छत क्लोज होतं त्यावेळी परत त्यातली सिलेक्टेड जी झाडं खराब आहेत अशी झाडं काढून टाकतात ज्यांचा शेंडा मोडलेला आहे किंवा त्याच्यावरती कीड वगैरे लागलेली आहे अशी झाडं काढून टाकतात. आणि मग ते बऱ्यापैकी ज्यावेळी एका हेक्टरमध्ये जर आपण विचार केला साधारणतः जर त्यांनी 4000 झाडं लावली असतील तर त्यांची 30व्या किंवा 40व्या वर्षी साधारणतः ती झाडं राहतात 250 ते 300 झाडं. पण ती जी 250 ते 300 झाडं असतात ती झाडापासून कमीत कमी एका झाडापासून 1 ते 1.5 घनमीटर, मी मीटर म्हणतोय घनफूट म्हणत नाही, मी मीटर म्हणतो, एवढं लाकूड निघतं. पण आपण काय केलं, आपण सागाला आपल्या शेतीमध्ये लावायला चालू केलं पण आपण अंतर तेच ठेवलं जे अंतर तिथं होतं. बरं ते ठेवलं चांगली गोष्ट आहे.
आधी स्पर्धा होईल, साग उंच जाईल, त्याच्यामुळे त्याच्यावरती फांदे येणार नाहीत, गाठी येणार नाहीत. पण 8व्या-9व्या वर्षी, कमीत कमी 8व्या-9व्या वर्षी आपण विरळणी करणे गरजेचं असतं. आणि ही माहिती आपल्या लोकांपर्यंत पोहोचली नाही किंवा ती न पोहोचल्यामुळे तुम्ही बघत असाल त्या एखादं प्लांटेशन बघा, 15 वर्ष 20 वर्ष मला फोन येतात लोकांचे, सर माझं 15 वर्ष झालं सागवान लावलेलं आहे, फक्त बाउंड्रीचा वाढतोय, आतमध्ये वाढत नाही. हे गोष्टी होतात. बरोबर. कारण कोणत्याही झाडाला वाढण्यासाठी मॉइश्चर म्हणजे पाणी लागतं, लाईट लागते म्हणजे प्रकाश लागतो, तिथं जागा मोकळी असणे गरजेचं असतं. ह्या 2 आणि न्यूट्रिएंट लागतात म्हणजे खत लागतं. ह्या 3 गोष्टी लागतात. मग त्यामुळे अंतर हे व्यवस्थित असणं गरजेचं आहे. म्हणूनच याच्यासाठी आपण जर बघितलं, ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड रिसर्च सेंटर ऑन अॅग्रोफॉरेस्ट्री म्हणून एक आपल्या इथं नागपूरला आहे, जे वनशेतीवरती काम करतं. त्यांच्या तिथं मस्तपैकी म्हणजे चांगल्या प्रकारे ट्रायल्स आहेत, ज्याच्यामध्ये त्यांनी सागवानाची जी लागवड आहे, साधारणतः आता त्यांच्याकडे 30 वर्षाचे ते सागवान आहेत. त्यांनी 8x4 मीटर 6x3 मीटर ह्या अंतरावरती लागवड केली आहे, जेणेकरून 2 ओळीतलं अंतर जर जास्त ठेवलं म्हणजे 6 मीटर किंवा 8 मीटर, तर आपल्याला एक पहिले 10, 12, 15 वर्षापर्यंत आपल्याला शेती करता येते. दुसरी गोष्ट, सागवान हा पानझडी करणारा, पानझडीतला वृक्ष आहे. त्याचे पानं झडतात. ज्यावेळी पानं झडतात त्यावेळी त्याच्यातून उत्पादन चांगलं आपल्याला घेता येतं आणि झडलेल्या पानांमुळे आपलं जमीन देखील चांगली होते. तर हा एक होतो. दुसरी गोष्ट आहे की ज्यांच्याकडे जमीन कमी आहे अशा लोकांनी सागवानाची लागवड आत करण्यापेक्षा त्यांनी आपल्या बांधावरती लागवड करावी. आणि बांधावरती लागवड करत असताना ते 2 प्रकारे लागवड करू शकता. एक साधारणतः 5 मीटरवरती म्हणजेच 15 फुटांवरती सागवानाची एका ओळीमध्ये आपल्या रानामध्ये लागवड ते करू शकतात. दुसरी गोष्ट, ती नागमोडीनं म्हणजे डबल ओळीनं पण, जोड ओळीनं पण लागवड करू शकतात, जेणेकरून त्याच्यामधून एकमेकांशी स्पर्धा होऊन काही म्हणजे तुमची झाडं मोठी होतील. मग 2 ओळीत लागवड करत असताना समजा 5 मीटरवरती तुम्ही एक ओळ लावलेली आहे, तर 2 झाडांच्या मध्ये 5 मीटरच्या मध्ये साधारणतः एक 3 मीटर अलीकडं केलं तर आपल्याला एक 2 ओळी होतील, म्हणजे एकाड एक असं तुमचं नागमोडीसारखं प्लांटेशन होईल, जेणेकरून त्या झाडांचा एकमेकांना स्पर्धा देखील होईल आणि वाढ देखील चांगली होईल. तर ह्या गोष्टी आपण करू शकतो. आणि एक तिसरी महत्वाची गोष्ट की याच्यामध्ये लागवड केल्यानंतर आपल्या झाडांना कोणत्याही प्रकारची इजा करायची नाही. नाहीतर गावाकडे तुम्ही बघा, असं पाहण्यात येतं की सागवानाचं झाड लावलं, थोडंसं डोक्याच्या वर गेलं, आपण सगळी त्याची पानं काढून टाकतो, फक्त शेंड्याला 2 ते 3 पानं ठेवतो. याच्यामुळे होतंय काय, आपल्याला असं वाटतं की झाडांची पानं काढली म्हणजे झाड सरळ उंच जाईल, पण ऍक्च्युली आपण त्या झाडावरती इजा करत असतो. आणि इजा केल्यामुळे त्या झाडावरती नवीन फुटवे निघतात. नवीन फुटवे निघला की तिथं फांद्या बनतात, आणि तिथं जास्त फांद्या बनले की जे काही ते अन्न जमिनीतून घेत आहे ते अन्नाचं त्या बुंद्यामध्ये न जाता ते फांद्यांमध्ये जास्त जायला लागतं, आणि त्या फांद्यांमुळे त्या झाडाच्या खोडावरती गाठी तयार होतात. आणि ह्या गाठी झाल्या की त्या खोडाची जी काही व्हॅल्यू आहे मार्केटमध्ये ती आपल्याला मिळत नाही. त्यामुळं त्या झाडाला काही करू नका. जर तुम्हाला वाटत असेल काही फांद्या येत आहेत, त्या ज्यावेळी छोट्या असतात त्यावेळी नुसत्या बोटाने तुम्ही ते जस्ट काढू शकता. किंवा एक युनिव्हर्सल रूल आम्ही म्हणतो फॉरेस्ट्रीमध्ये एक असतो की आपण थिनिंग म्हणजे प्रुनिंग किती करावी, छाटणी किती करावी. तर समजा तुमचं झाड 10 फुटाचं आहे, तर त्या झाडाच्या 1/3 म्हणजे साधारणतः जमिनीपासून 3 फुटापर्यंत छाटणी करावी. तुमचं झाड 20 फुटाचं झालं तर 6 फुटापर्यंत करावी. म्हणजे झाडाची उंची वाढल्यानंतर ते हळूहळू आपण वाढवत जावं जनरली आपल्याला. आणि दुसरी गोष्ट अशी होते, ज्यावेळी आपण सर्व पानं काढतो डोक्यापाशी जास्त मास होतो, आणि पावसाळ्यामध्ये जोराचा वारा ज्यावेळी येतो त्यावेळी तो शेंडा मोडला जातो, आणि ह्या मोडलेल्या शेंड्यामुळे मग त्या झाडाची किंमत होत नाही. कारण की आपल्याला सरळ लाकूड गेलं पाहिजे, साधारणतः कमीत कमी 20-25 फूट तरी सरळ लाकूड गेलं पाहिजे, त्यावेळी आपल्याला बाजारामध्ये किंमत मिळणार आहे. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या सागवान शेतीमध्ये लोकांनी लक्षात घ्यायच्या. बरं सर, आता जसं सागवानाचं आहे किंवा सागाचं आहे, तसंच एक चंदनाच्या बाबतीत पण क्युरियोसिटी लोकांमध्ये खूप मोठी आहे. आपल्याकडे चंदनाची शेती करण्याचे प्रयोगही अधूनमधून मोठ्या प्रमाणात चर्चिले जातात. त्याच्यातनं लाखोंची कमाई केली जाते, अशा पद्धतीच्या बातम्याही वाऱ्याच्या वेगाने पसरतात. आता वस्तुस्थिती काय आहे हे कधीतरी तपासून पाहणं गरजेचं आहे. पण जर कुणाला कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन एकतर चंदनाचं लागवड करायची म्हणजे ते एक आहे परोपजीवी असं झाड आहे, वृक्ष आहे. तर हे करत असताना खरीपात जर का त्याची करायची असेल लागवड, तर त्याच्यासाठी आधार म्हणून कडधान्यामध्ये तूर जे पीक आहे ते फायदेशीर ठरू शकतं का त्याला आधार देण्यासाठी, किंवा ज्याला ब्रिजिंग होस्ट असं म्हटलं जातं सायंटिफिकली, असं करण्यासाठी तुरीचं पीक निवडणं फायदेशीर ठरू शकतं का, जेणेकरून त्याचं मुख्य उत्पन्न जे आहे ते सुद्धा टिकून राहील?
बरोबर आहे. चांगला प्रश्न आहे चंदनाच्या बाबतीत. कारण की आपण जर 2025चा जर आपला अर्थसंकल्प जर बघितला, केंद्रीय अर्थसंकल्प, त्याच्यामध्ये हाय व्हॅल्यूड क्रॉप, त्याच्यामध्ये चंदन आणि आगरवूड नावाचं दोन आहे. तर आगरवूड हे नॉर्थ ईस्ट मधलं पीक आहे. आपल्या इथं चंदन बऱ्यापैकी, कारण की आपला हा पट्टा कोरडवाहूचा पट्टा आहे आणि तुम्ही बघत असाल रस्त्याकडेला, ओढ्याला वगैरे विहिरीवरती तुम्हाला चंदनाची झाडं दिसतील. बऱ्यापैकी तुम्ही म्हणलं तसं हे परजीवी वृक्ष आहे. परावजीवी वृक्ष आहे म्हणजे तो त्याच्यामध्ये हरितद्रव्य असून देखील त्याची कॅपॅसिटी प्रकाश संश्लेषण करण्याची असून देखील तो एक आळशी प्रकारातला वृक्ष आहे. आणि त्याला ज्यावेळी जमिनी बियातून तो बाहेर येतो, म्हणजे साधारणतः 4 पानांवरती असतो, त्यावेळेपासून त्याला एक होस्टची गरज असते, यजमान वृक्षाची गरज असते. ते शेवट म्हणजे जोपर्यंत त्याला आपण कापत नाही तोपर्यंत गरज आहे. साधारणतः मग 15 वर्ष असो किंवा 20 वर्ष असो. मग याच्यामध्ये जे होस्ट असतात ते टप्प्याटप्प्याने असतात. आपण त्याला 3 प्रकारचे होस्ट म्हणतो, यजमान वृक्ष म्हणतो. एक म्हणतो ब्रिजिंग होस्ट, एक म्हणतो साधारणतः प्रायमरी होस्ट आणि दुसरा एक असतो सेकंडरी होस्ट. असे 3 होस्ट असतात. ब्रिजिंग होस्ट तो असतो की ज्यावेळी आपण नर्सरीमध्ये रोपं तयार करतो चंदनाची, त्यावेळी त्याच्याबरोबर एक छोटेसे काही वृक्ष लावले जातात, काही झाडं लावली जातात. त्याच्यामध्ये जास्त करून जे लावलं जातं ते तुरीचं पीक लावलं जातं. पण तूर हे एकदम प्रचंड वेगाने वाढते, त्यामुळे नर्सरीमध्ये प्रत्येक त्याचं मॅनेजमेंट करणं तेवढं इकॉनॉमिकल होत नाही. म्हणून एक लाजाळू नावाचा एक तुम्हाला माहित असेल, लाजाळू नावाचा एक झाड आहे, ते तिथं लावलं जातं. किंवा लाजाळू जर अवेलेबल नसेल लोकांना, आता कोकणामध्ये वगैरे लाजाळू मोठ्या प्रमाणात आहे, पण बाकीच्या ठिकाणी जर अवेलेबल नसेल तर काही ठिकाणी तुळस लावतात, तर काही ठिकाणी अल्टरनेंथ्रा म्हणून एक आपल्याकडे माठाची भाजी वगैरे म्हणतात त्या प्रकारातला एक झाड हे आहे, तर ते तिथं लावलं जातं, जेणेकरून ते पहिल्या एका वर्षापर्यंत त्या झाडाला म्हणजे नर्सरी पासून आपले जमिनी म्हणजे आपण लावण्याच्या अंतरावरती येतो तिथपर्यंत. तर लागवडीसाठी जनरली असं होतं की तुम्ही कोणत्याही नर्सरीवाल्याकडे जा, तुम्ही त्याला विचारलं की बाबा किती रोपं लाव, किती अंतर ठेवू, तो कायम तुम्हाला कमीच अंतर देणार आहे, कारण की त्यांना त्यांची रोपं विकायची असतात. जेवढी जास्त रोपं तेवढं ते होतं. त्यामुळं सगळ्यात माहिती महत्वाचं आहे की तुम्ही व्यवस्थित माहिती घ्या. चंदन लागवड करताना तुम्ही सर्व प्रकारची माहिती घ्या. तुम्ही बारामती सारख्या आमच्या संस्थेमध्ये आला तर आम्ही देखील गेले 4 वर्ष झालं चंदनावरती काम करत आहोत, तर तुम्ही इथं या, आम्ही तुम्हाला माहिती देऊ. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला व्यवस्थित अंतर ठेवायचं आहे, कारण की चंदन हे जवळजवळ 15 वर्ष जरी तुम्हाला ठेवायचं आहे, मग चंदनाची कॅनॉपी असेल किंवा त्याच्यामध्ये जे परावजीवी वृक्ष आहेत, आपण ज्याला होस्ट म्हणून लावतोय किंवा त्याला आपण यजमान वृक्ष म्हणतोय, त्यांची देखील मोठ्या प्रमाणात कॅनॉपी होत असते. मग त्याला किती जागा लागेल भविष्यातला विचार करा. साधारणतः 10व्या वर्षी ही झाडं जेवढी मोठी असेल त्यावेळी मग साधारणतः कमीत कमी 6x6 मीटर असेल, 6x5 मीटर असेल, शेवट 5x5 मीटर अंतर ठेवून तुम्ही लागवड करू शकता. एक वृक्ष तुमचा समजा तुम्ही तिथं हे लावत आहात, बऱ्यापैकी उदाहरण म्हणून मी सांगतो की चिंच असेल, तर चिंच जनरली आपल्याकडे जी लावली जाते ते 8x8 मीटर वरती लावली जाते. मग 8x8 मीटर वरती जर चिंच असेल तर एक चिंच झाल्यानंतर दुसरं तुम्ही चंदन लावा, म्हणजे 2 चिंचेमध्ये 8 मीटरचं अंतर आहे, त्यावेळी तुमचा 4 मीटर वरती तुमचा चंदन येणार आहे. मग अशा वेळी पहिले 2 ते 3 वर्ष जे असतात त्याच्या वेळी तुम्ही तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड करा, कारण की प्रत्येक वर्षी जरी तुम्ही तुरीची लागवड केली तरी चालून जाईल. आणि जे चंदनाच्या बेसिनमध्ये जी काही झाडं आहेत ती तुम्हाला तशीच ठेवायची आहेत, कारण की त्या झाडांवरती चंदनाची मुळं एकत्र येऊन एक गाठ तयार केली जाते, त्याला होस्टेरियम असं म्हणतात. आणि ह्या होस्टेरियम मधून चंदनाचं झाड त्या दुसऱ्या यजमान वृक्षापासून एकतर पाणी तर घेतच, पण त्याबरोबरच पोषण द्रव्य घेत असतं. आणि पोषण द्रव्य घेताना अमिनो ऍसिडच्या मार्फत ते घेतं. मग त्यामुळे अमिनो ऍसिड हे जास्त कशात असतं, तर नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जेवढ्या वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात अमिनो ऍसिडचं प्रमाण असतं. मग त्यामुळे मग तूर आपला नत्र स्थिरीकरण करतं, मग तुराची आपण करू शकतो. किंवा त्या बेसिनमध्ये आपण दुसरा एक वृक्ष जर म्हणला लावायचा जर असेल तर सुबाबूल सारखं आहे, छोटंसं, म्हणजे त्यांना वाढून जास्त द्यायचं नाही. किंवा आपल्याकडे करंज येतं, तुम्ही सगळ्यांनी करंज बघितलं आहे, भरपूर हार्डी वृक्ष आहे, तो त्या बेसिनमध्ये लावायचा आहे. आणि करंज लावायचं म्हणजे आपल्याला मोठं झाड करायचं आहे तर असं होत नाही. ज्यावेळी आपण म्हणतो की पेशंट आमचा आयसीयू वरती आहे, म्हणजे त्याला सर्व प्रोटेक्टेड कंडिशन आहे, अशा प्रकारे त्या बेसिनमध्ये साधारणतः 2 फुटांवरती आपण जर कंजीचं रोप लावलं आणि त्याला फक्त एक आपल्या अंगठा जेवढा असतो तेवढीच त्याचं स्टेम झालं पाहिजे आणि वरून कट करायचं आहे, ते झाडाला उपयोगी करतं. दुसरी गोष्ट जसं सांगितलं, तुरीमध्ये एक बहुवर्षीय तूर म्हणून देखील येते, जी एकदा लावल्यानंतर साधारणतः 2 ते 3 वर्षापर्यंत राहते. ह्यामध्ये जर एक व्हरायटी जर म्हणलं, आता महाराष्ट्रात कोणत्या हे मला माहित नाही, पण बऱ्यापैकी एक रिचा 2000 म्हणून एक शेतकऱ्याची व्हरायटी आहे, भोपाळचा शेतकरी आहे, त्यांनी स्वतःची एक व्हरायटी काढलेली आहे बहुवर्षीय तूर म्हणून, साधारणतः 3 वर्षापर्यंत लावल्या. आणि आपल्याकडे पण होत्या बांधावरती लोक तुरीची ते झाडं ठेवायची, ते झाडासारखीच वाढायची. तर आपण तूर देखील
चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये लागवड करू शकतो. किंवा बाकीचे वृक्ष असतील, कारण की शेतकरी आहे म्हणल्यानंतर जंगली वृक्ष तो चंदनाबरोबर दुसरे वृक्ष लावणार नाहीत. आणि काही शेतकरी काय करतात, मेल्या डुब्या लावतात. आणि मेल्या डुब्या लावताना ते लावतात 10x10 फुटांवरती, आणि 2 10 फुटांमध्ये 5व्या फुटाला लावतात चंदन. मग चंदन लावल्यानंतर काय होतं, मेल्या डुब्या हा एकदम फास्ट ग्रोईंग आहे, मोठ्या प्रमाणात वाढ होते. पहिल्या 2 वर्षामध्ये तिथं सावलीचं प्रमाण भरपूर होऊन जातं, 70-80% पर्यंत सावली होते. त्यामुळे चंदनाला सावलीची गरज असते 30 ते 35%, थोडीशी सावली पाहिजे. आणि मग 30 ते 35% मग त्यामुळे चंदनाची वाढ व्यवस्थित होत नाही. त्यामुळे आणि परत काय होतं, मेल्या डुब्या 6व्या-7व्या वर्षी तयार होतो कापणीसाठी, आणि आपण कापणी करत असताना ती झाडं पडतात आणि ते पडल्यानंतर चंदनाला हानी होते. दुसरी गोष्ट, ती झाडं काढल्यानंतर आपल्याकडे दुसरा होस्ट कोणताच नसतो तिथं, जी चंदनाची रिक्वायरमेंट पूर्ण करेल. आणि आपण काय करतो, 6 वर्षानंतर परत दुसरं एखादं झाड आणून खड्डे काढून झाडं लावतो. ती झाडं मोठी होत नाहीत, कारण की चंदनाची रिक्वायरमेंट जी असते अन्न आणि पाण्याची ती वाढलेली असते, आणि ते झाड जे असतं ते त्याला तेवढा पुरवठा करत नाही, त्यामुळे चंदन त्या झाडाला मारतं. दुसरी गोष्ट, आपल्याकडे असं बघण्यात आलेलं आहे की बऱ्यापैकी लोकांच्याकडे डाळिंब शेती असते. मग काही वेळेस असं होतं की 5-6 वर्ष झाली की डाळिंबातून थोडं थोडं उत्पादन ज्यावेळी कमी व्हायला लागतं, त्यावेळी लोक चंदनाची रोपं लावतात. ही पद्धत तशी योग्य आहे, डाळिंबाबरोबर चंदनाची वाढ चांगली होते. पण परत चंदन ज्यावेळी 4 ते 5 वर्षाचं होतं, त्यावेळी चंदन त्या डाळिंबाच्या सगळ्या बागेला मारून टाकतं. बऱ्यापैकी 70% पेक्षा जास्त झाडं मारून म्हणजे त्याने, मग हे कच्छमध्ये एक स्टडी झालेला आहे, तिथं देखील तसं झालेलं आहे. आपल्या इथं माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन बऱ्यापैकी ह्याच्यातलं आहे, विदर्भामध्ये लिंबू लावलेला होता. लिंबूमध्ये 70% त्यांनी लिंबूची रोपं हे केलेली होती. वाढ सगळ्यात चांगली त्याच्याबरोबर होती, डाळिंबा बरोबर आणि लिंबू बरोबर. मग अशा वेळी आपल्याला करायचं काय आहे, तर आपल्याला तिसरा एखादा वृक्ष पाहिजे ज्याला आपण लॉंग टर्म होस्ट म्हणतो. मग याच्यामध्ये तुम्ही लॉंग टर्म होस्ट म्हणून जर फळ पिकातच जायचं असेल आपल्याला, तर तो त्यामध्ये आपण आवळा जाऊ शकतो, बेल जाऊ शकतो, इव्हन काही ठिकाणी आपले चिंच जाऊ शकतो, आपण हे जांभूळ जाऊ शकतो. पण जांभळाची परत सावली मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे आवळा जर तुम्ही गेला तर तो अतिउत्तम आहे. आणि ते लावायचा आहे का, समजा तुमची ह्याची बाग आहे, चंदन, आणि तुम्ही लिंबू किंवा डाळिंब लावलेला आहे, तर त्याच्यामध्ये साधारणतः 17-18 म्हणजे 1 एकर असेल तर कमीत कमी 15-20 झाडं तुम्ही कुठंतरी लांब 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 अशी लावा, तर ती झाडं तुम्ही ठेवू शकता. जेणेकरून जरी त्यानं चंदनाच्या झाडाने तुमच्या लिंबूच्या झाडाला मारलं किंवा तुमच्या संत्र्याच्या झाडाला मारलं किंवा डाळिंबाला मारलं, तरी तुमची ही जी झाडं आहेत ती तुम्हाला मदत करतील. आणि मी सांगितल्याप्रमाणे त्या बेसिनमध्ये जर छोटंसं कडुलिंब किंवा करंजीचं झाड लावलं तर तुम्हाला बाकीचा काही प्रॉब्लेम येणार नाही, चांगल्या प्रकारे होतं. आणि दुसरी गोष्ट, चंदन लावले की 7व्या आणि 10व्या वर्षी तुम्हाला उत्पादन मिळणार नाही. साधारणतः चंदनामध्ये प्रोसेस राहते. कोरडवाहूसाठी हे चांगलं पीक ह्याच्यासाठी म्हणलेलं आहे, जी तुमची जागा सगळ्यात खराब असेल तिथं तुम्ही चंदन शेती करा. कारण की याच्यामध्ये जेवढा ताण, उन्हाळ्यामध्ये जेवढा ताण बसतो, तेवढ्या ताणामध्ये गाभा तयार होण्याची क्रिया चालू होते. साधारणतः 4थ्या किंवा 5व्या वर्षानंतर ही क्रिया चालू होते. आणि याच्यासाठी, आणि गाभा तयार होणे हे फक्त तानावरती नाही, तर तुम्ही किती अंतरावरती झाडं लावताय, दुसरी गोष्ट त्याच्याबरोबर किती होस्ट आहेत तुमचे, तुम्ही त्याची निगा कशी, प्रुनिंग कसं केलेलं आहे, पाण्याचं प्रमाण कसं तुम्ही मेंटेन करताय, खतं तुम्ही तुमच्या होस्टला देताय का, ह्या सगळ्या गोष्टींवरती ते गाभ्याचं हे होतं. व्यवस्थित जर तुमचं बाग असेल तर साधारणतः 15 वर्षामध्ये एका झाडापासून साधारणतः 15 ते 16 किलो पर्यंतचा गाभा तयार होऊ शकतो, असा अभ्यासाअंतर्गत आलेला आहे. आणि ह्या गोष्टी आपल्या होऊ शकतात. बर सर, आता तुम्ही हे सगळं सांगत असताना शेतकऱ्यांचा आणखी एक प्रश्न असेल की आता आम्ही यंदा तर कमी पावसाची शक्यता वर्तवली जाते, अंदाज तशा पद्धतीने येत आहेत. मग आता आधीच आमच्याकडे मुख्य पीक म्हणून आम्ही जे काही करणार आहोत खरीपात, त्याच्यासाठी पाणी कसं द्यायचं हा प्रश्न आहेच. मग त्यात आता फळझाडं किंवा वनशेतीतली काही झाडं आम्ही निवडली आणि ती बांधावरती जरी लावली, तर त्याच्यासाठी मग पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे आणि ठिबक वगैरे वापरलं पाहिजे का या झाडांच्या ग्रोथसाठी किंवा त्यांचं पाणी व्यवस्थापन करण्यासाठी, आणि त्याला जोडून खतांचं काय केलं पाहिजे, खतांचं नियोजन किंवा व्यवस्थापन केलं पाहिजे का या पिकांसाठी? बरोबर आहे. महत्वाचं आहे की पाऊस आता कमी पडणार आहे, आणि कोणत्याही गोष्टीला ज्याच्यामध्ये जीव आहे त्याला जगायचं असेल तर पाणी हे गरजेचंच आहे. बऱ्यापैकी 70 ते 90% पर्यंतचं प्रमाण पाण्याचं आपल्या प्रत्येक बाबीसाठी गरजेचं राहतं. मग अशा वेळी तुम्ही कोणतंही पीक लावा, ज्यावेळी ते हे आहे म्हणजे लहान असतं, पहिले आपल्याला कमीत कमी झाडांमध्ये, म्हणजे जर वनशेतीतील झाडं असेल ते टिंबर वगैरेसाठी असतात, तर पहिले 4 ते 5 महिने ज्यावेळी आपण झाड लावतोय त्यावेळीपासून त्याला अंतरानं पाणी असणं गरजेचं आहे. कारण की मुळांची वाढ
पहिल्या 6 महिन्यामध्ये ते झाड मुळांची वाढ करतं. साधारणतः मुळांची जर वाढ 1-1.5 मीटरच्या आसपास जर झाली, तर नंतर त्याला पाण्याची अशी विशेष काही गरज लागणार नाही. आता पावसाळ्यामध्ये पाऊस पडतोय, पण तो थोड्या-थोड्या वेळानं पडणार आहे. म्हणजे जे काही पाणी पडणार आहे, एखादा मोठा समजा 30-40 एमएमचा पाऊस झाला, ते काय आपण साठवलं असेल, तर ते पाणी वापरून आपण हे करू शकतो, म्हणजे झाड लावू शकतो. दुसरी गोष्ट, खड्डा हा व्यवस्थित काढणं गरजेचं आहे. ज्यावेळी पावसाचं प्रमाण कमी होणार आहे असं आपल्याला आता माहीतच आहे. त्यावेळी आपण खड्डा जो आहे तो साधारणतः कमीत कमी 45 ते 60 सेंटीमीटर खोलीचा असावा आणि तो भरून घेताना त्याच्यामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत टाकावं. आणि हे शेणखत टाकत असताना साधारणतः 5 ते 10 किलो जर तुमच्याकडे जास्त अवेलेबल असेल तर तुम्ही जास्त टाका आणि ते भरून घ्यावं. त्याबरोबर निंबोळी पेंड हे साधारणतः 200 ते 250 ग्रॅम तरी त्याच्यामध्ये टाकावी. आणि या वर्षी जसं आपण म्हणतो की पावसाचं प्रमाण कमी असणार आहे, त्यामुळे तुम्ही काही केमिकल खतं कोणती जास्त टाकण्याच्या याच्यामध्ये पडू नका. ज्यावेळी पाऊस पडेल त्यावेळी आपण बघू. तर आपल्याकडे जे काही अवेलेबल, जसं तुम्हाला सांगितलं, शेणखत आहे आणि निमकेक आपण टाकणारच आहोत, ते देखील सफिशियंट होऊन जातं. आणि कडुलिंब टाकल्यामुळे वाळवी वगैरे बऱ्यापैकी कमतरता ते कमी होऊ शकतात. दुसरी गोष्ट, ड्रीप इरिगेशन हे गरजेचंच आहे. म्हणजे आपल्याकडे ज्यावेळी पाणी, आपल्याला माहित आहे की आपल्याकडे कमी आहे, जरी जास्त असेल तरी लोकांनी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी हे ड्रीप इरिगेशन लावावं. साधारणतः पावसाळ्यामध्ये ज्यावेळी 10-15 दिवसाचा पावसामध्ये गॅप पडणार आहे, त्यावेळी थोडं तरी ड्रीप इरिगेशननं एका म्हणजे आठवड्यामध्ये साधारणतः त्या झाडाला 10 ते 15 लिटर तरी पाणी मिळण्याची खात्री म्हणजे करून घ्यावी आणि ते थोडंसं पाणी द्यावे. तेच उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी आपल्याला ह्या वर्षी समजा पाऊस कमी झाला, उन्हाळ्यामध्ये पाणी कमी असणार आहे, तर व्यवस्थित आच्छादन द्या. आपल्याकडे जे काही ऊसाचं पाला असेल किंवा बाकी कशाचा जे चांगलं तण आपण काढलेलं असतं, ते चांगलं वाळल्यानंतरच ते हे म्हणून त्याच्यामध्ये आच्छादन म्हणून वापरावं. ते आच्छादन करावं आणि त्याच्यामध्ये मग ड्रीप इरिगेशननं जरी आपण त्यावेळी 10-12 दिवसातून एकदा पाणी दिलं, साधारणतः 15 ते 20 लिटर पर्यंत, तरी ते सफिशियंट होऊ शकतं. पहिल्या वर्षी आपल्याला जास्त केमिकल खतं नाही टाकता आली तरी चालून जाईल, असं काही हे होणार नाही. ज्या वर्षी आपल्याकडे पाऊस चांगला असेल त्यावेळी आपण ती दुसऱ्या वर्षीपासून आपण खतं टाकू, पण शेणखताचा वापर आपल्याला व्यवस्थित करणे गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी आहेत, ड्रीप इरिगेशन तुम्ही वापरू शकता. याच्यासोबतच एक प्रश्न आता शेतकऱ्यांचा प्रॅक्टिकल खूप महत्वाचा आहे, ज्याच्यामध्ये मेलिया डुबे असेल किंवा चंदन असेल, ही आम्ही झाडं लावू, याची शेतीही करू, पण पुढच्या 7-8 वर्षांनी ज्यावेळेस ते हार्वेस्टिंगला येईल, काढणीला येईल, त्यावेळेस ते विकायचं कुठं, हा एक प्रश्न असतो. आणि त्यासोबतच या विक्रीच्या याच्यामध्ये व्यापाऱ्यांकडनं, दलालांकडनं फसवणूक होण्याची शक्यता ही खूप मोठी असते. मोठ्या प्रमाणात तशी प्रकरणं सुद्धा महाराष्ट्रात घडत असतात. तर ही फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी किंवा त्यासाठी कुठं तक्रारी नोंदवू शकतात फसवणूक झाली तर, म्हणजे जिथे दाद मिळू शकते, आणि ही झाडं विकायची कुठे, हा एक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात असेल. ओके, बरोबर आहे. आजकाल हे होतच आहे आणि मोठ्या किमती दाखवल्यानंतर शेतकरी त्याच्याकडे आकर्षिला जातो. बऱ्यापैकी आपण भरपूर अशी उदाहरणं आहेत. मी 90च्या दशकापासून याच्यासाठीच म्हणत होतो की बऱ्यापैकी 90च्या दशकामध्ये सागवान लावण्याची एक स्कीम आलेली होती. बऱ्यापैकी दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी शेअर्स देखील काही लोकांनी घेतले की 1,000 रुपयाचं एक झाड घेऊन ते 20 वर्षासाठी तुमच्या नावाने कोणीतरी लावेल आणि ते झाड विकल्यानंतर तुम्हाला 1,000चे साधारणतः 1 लाख ते 2 लाख रुपये मिळतील. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात स्कीम्स त्यावेळी यायला लागल्या आणि लोकांनी केलं. त्याच्यावरती सेबीनं जे काही आपली लिगल प्रोसेस असते ते केलं, पण त्याच्यामध्ये असं काही झालं नाही. कारण की अजून देखील आपल्या इथं कोणी काय विकलं पाहिजे, ते कसं विकलं पाहिजे, याच्यावरती सध्या तरी निर्बंध नाहीत आणि ही निर्बंध येणं गरजेचं आहे. कारण की माझ्या तरी पाहण्यात नाहीत, जर असतील तर चांगली गोष्ट आहे. पण बऱ्यापैकी ज्या काही गोष्टी येतात, म्हणजे सरकारकडून काही सबसिडी वगैरे येतात, त्याचा शास्त्रीय दृष्ट्या ते शास्त्रज्ञांचा प्रतिक्रिया घेऊन, म्हणजे ते त्यांच्याशी डिस्कस करून त्या गोष्टी येत असतात. त्यामुळे त्याचं अंतर किती लावलं पाहिजे, कुठून हे घेतली, त्याची रोपं घेतली पाहिजे, हे होतं. तसं अजून देखील वनशेतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात होईना झाले, किंवा आता हळूहळू लोक वनशेतीकडे आता म्हणजे त्या पद्धतीनं पाहायला लागलेले आहेत की नाही, हे देखील पैसे, म्हणजे याच्यातून देखील चांगल्या प्रकारे शेतकरी पैसे कमवू शकतो. पण आपल्याला त्याला क्वालिटी प्लांटिंग मटेरियल देणं गरजेचं आहे. मग क्वालिटी प्लांटिंग मटेरियल जर उच्च दर्जाची जर रोपण सामग्री द्यायचीच असेल तर त्या पद्धतीच्या आपल्याकडे नर्सरी असणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये बऱ्यापैकी महाराष्ट्राचा जर विचार केला आपण, तर अॅग्रो फॉरेस्ट्री हे बऱ्यापैकी काही वेळा आपले ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट असेल ते राबवतात आणि मोठ्या म्हणजे मेजरली आपण जर विचार केला तर आपलं सामाजिक वनीकरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात ते राबवतात.
आणि आता सामाजिक वनीकरण मध्ये सध्याच्या एक 5-6 वर्षातला आपण बघितलं, 2014ला आपली कृषी वानिकी नीती आली, म्हणजे वनशेतीवरती एक पॉलिसी आली. ते आल्यानंतर सबमिशन ऑन अॅग्रो फॉरेस्ट्री म्हणून एक आलं. मग याच्या अंतर्गत मग प्रत्येक राज्यांना फंड देण्यात आला आणि काही झाडं तुम्ही लागवड करण्यासाठी त्याला म्हणजे जे काही परमिशन असतात, म्हणजे तोडण्यासाठी परमिशन असेल त्याच्यातून कमी करण्यासाठी सांगितलं. त्याच राज्यांना केंद्राचा पैसा भेटला. मग याच्यामध्ये आपल्या राज्याने एक भरपूर चांगली गोष्ट केली. ती काय केली तर पहिलं चंदन हा जो वृक्ष तुम्ही आपण बोलतच होतो, तर चंदन हा वृक्ष शेड्युल्ड कॅटेगरीमध्ये होता. म्हणजेच की ज्यावेळी आपल्याला त्याची कापणी करायची असेल तर त्याच्यावरती निर्बंध, मोठ्या प्रमाणात निर्बंध होते आणि ती परमिशन सहजासहजी मिळत नव्हती. पण आता काय केलं, 2021चा जर GR बघितला आपण, साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये आलेला होता, त्याच्यामधून चंदनाला त्या शेड्युल्ड कॅटेगरीमध्ये जे 16-17 वृक्ष होते त्याच्यातून त्यांनी कमी केलं. कमी केलं म्हणजे काय केलं तर आपण तो आपल्या शेतामध्ये असेल, तुम्ही त्याची नोंद लागवडी वेळी नोंद केली असेल तर तुम्हाला कोणाच्याही परमिशनची गरज नाही तो तोडण्यासाठी. पण याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की तो तोडल्यानंतर ज्यावेळी आपल्याला तो ट्रान्सपोर्टेशन करून कुठं विक्रीला न्यायचा असेल त्यावेळी आपल्याला परवाना घेणं गरजेचं आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचा. आणि हा परवाना घेण्यासाठी आजकाल एक 60 दिवसामध्ये तो मिळून जातो. तो तुम्ही त्यांनी व्यवस्थित फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ऑनलाईन तुम्ही अप्लाय करून तो तुम्हाला मिळू शकतो. 60 दिवसामध्ये जर तुम्हाला काही त्यांनी सांगितलं नाही तर असं ग्राह्य धरलं जातं की ते तुम्हाला परमिशन भेटली. दुसरी ही झाली. परत विकायचं कुठं, आता मधल्या काळामध्ये जर बघितलं 2015-16 नंतर बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये मेल्या डुब्या नावाची शेती मोठ्या प्रमाणात करण्यात आली. म्हणजे भरपूर प्रायव्हेट लोक आली, त्यांनी तो वृक्ष मोठ्या प्रमाणात आपल्या इथं हे केला. हा वृक्ष तसा बघितला तर वीरप्पनचं जंगल जे आपण म्हणतो, सत्यमंगलम म्हणून जो एरिया आहे म्हैसूर आणि सत्यमंगलमच्या मध्ये, इथं ह्या वृक्षाची नॅचरली ग्रोथ भरपूर मोठ्या प्रमाणात होते. आणि मग तिथून तो वृक्ष बऱ्यापैकी 2008-9 साली मी त्यावेळी तामिळनाडू विद्यापीठामध्ये 9 साली MSc करायला गेलेलो होतो. तर त्यावेळी आम्ही त्या सत्यमंगलमच्या जंगलामध्ये जायचो आमच्या कॉलेजतर्फे आणि तिथून ते जे नवीन नवीन रोपं उगवलेले आहेत किंवा त्या बिया आहेत त्या घेऊन यायचो आणि त्याची रोपं करून त्याच्यावरती त्यावेळी संशोधन चालू होतं. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये हा वृक्ष इंडिजिनस म्हणजे नैसर्गिक वृक्ष आहे, आपल्या इथला नेटिव्ह आहे. त्यामुळे निलगिरीला पर्याय म्हणून हा वृक्ष लोकांनी लागवडीसाठी घेतला. कारण की याच्या 2-3 प्रकारचे फायदे होते. पहिली गोष्ट, आपल्या इथं पेन्सिलीसाठी वापरला जातो, जी आपण पेन्सिल वापरतो नटराज वगैरे असेल तर त्याच्यामध्ये ह्या वृक्षापासून ती पेन्सिल तयार केली जाते. दुसरी गोष्ट अशी होती की प्लायवूड असेल त्याच्यासाठी चांगला उपयोगात होता. आणि तिसरी गोष्ट पल्पवूड, म्हणजे आपला जो कागद उद्योग आहे त्याच्यामध्ये कागद बनवण्यासाठी देखील हा वृक्ष वापरला जाऊ शकता. मग लोकांनी तो इथं आणला साधारणतः 10x10 फुटांवरतीच. आपल्या इथं ते अंतर ठरलेलंच आहे, एखादी गोष्ट आली की ते 10x10 फुटांवरती लावायची. मग हा वृक्ष देखील 10x10 फुटांवरती लावला. पण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, पश्चिम महाराष्ट्र असेल, थोडासा कोकणचा भाग असेल, मराठवाड्याचा पार्ट असेल, ह्या भागांमध्ये कुठं देखील इंडस्ट्री नाही, सध्या तरी इंडस्ट्री नाही. माझ्या तरी माहितीत इंडस्ट्री नाही की जी कागद म्हणजे कागदासाठी लाकूड विकत घेत असेल किंवा प्लायवूडसाठी घेत असेल. 1-2 इंडस्ट्री आहेत त्या नागपूर किंवा चंद्रपूर ह्या भागामध्ये आहेत. बल्लाशाला आपली पेपर इंडस्ट्री आहे. तर ह्या लांब आहेत. मग ह्या पेपर इंडस्ट्री साधारणतः आपल्यापासून 400 किलोमीटरपेक्षा जास्त आहेत. हे फायदेमंद कधी होतं, ज्यावेळी एखादी इंडस्ट्री तुमची 200 ते 400 किलोमीटरच्या आत असेल किंवा 400 किलोमीटरच्या आत असेल, त्यावेळी लाकूड पल्पवूडसाठी देणं फायद्याचं होतं किंवा प्लायवूडसाठी देणं फायद्याचं होतं. मग ही झाडं जी 2016-17 मध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात लावली, याच्यामध्ये असं झालं, काही लोकांनी 3-4 वर्षामध्ये त्यांना सांगितलेलं होतं हे 3-4 वर्षामध्ये कापणीला येतात. तर असं काही होत नाही जनरली. त्या झाडाचं जे प्लायवूडसाठी जे आयुष्य आहे ते साधारणतः 6 वर्षाचं आहे, कमीत कमी 6 ते 8 वर्षाचं असावं. पण जे शेतकरी एकदम चांगले आहेत, ज्याच्यामध्ये वाढ चांगली होते, जमीन चांगली होते, काळजी चांगली घेतलेली असते, ड्रिप इरिगेशन आणि आपल्याला खतं वगैरे व्यवस्थित देतात, अशा ठिकाणी 5व्या वर्षी तो कापणीला येऊ शकतो. आम्ही ते बघितलेलं देखील आहे. कापणीला टेंभुर्णीला एक प्लांटेशन होतं, ते साधारणतः 4.7 वर्षाचं होतं. आम्ही ते कापत असताना तिथं जाऊन तिथं काही आम्ही रिडिंग्स वगैरे घेतलेल्या होत्या. तर ते येतं. आणि आपण जर फळ पिकांबरोबर लावलं, म्हणजे बांधावरती जर लावलं तर तिथं ते चांगल्या प्रकारे वाढतं. त्या शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूट मध्ये लावलेलं होतं, पण ते जास्त म्हणजे साधारणतः त्यांनी 14x8 फुटांवरती लावलेलं होतं. थोडं अंतर होतं, तरी देखील ड्रॅगन फ्रूट मध्ये वाढ चांगली झाली ड्रॅगन फ्रूटची, पण फुलं येत नव्हती कारण की सावलीचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळे जनरली जर फळझाडांबरोबर लावायचं असेल तर ते कायम बांधावरती लावावं, हे आपण म्हणजे सांगतो. ते आतमध्ये शेतकऱ्यांनी लावू नये. तर याच्यामध्ये असं झालं की त्या काळामध्ये शेतकऱ्याला कापणी स्वतःच करायला लागायची आणि ट्रान्सपोर्टेशन स्वतः करायला लागायचं. मग त्यावेळी साधारणतः 6,000 रुपयाचा दर 2020 ते 21च्या दरम्यान
त्या वेळेचा, पण त्याचे 3,000 रुपये कापणी आणि याच्यावरती जात होते. पण 2022 नंतर साधारणतः मी असं पाहिलं, मला अजून देखील काही व्यापाऱ्यांचे फोन येतात, सर तुमच्याकडे मेल्या डुब्या कोणाकडे असेल तर द्या. आणि जे शेतकरी मला फोन करतात, सर आमचा मेल्या डुब्या विकायचा आहे, मी त्यांना काही नंबर शेअर करत असतो. तर सध्याचा जर बघितलं तर बऱ्यापैकी कापणी आणि ट्रान्सपोर्टेशन हे त्या व्यापाऱ्याकडे आहे सध्या. कारण की बर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्या इंडस्ट्रीज आहेत प्लायवूडच्या, आणि तिथली बर रिक्वायरमेंट, त्या इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट तिथली लोक पूर्ण करू शकत नाहीत. पूर्ण करू त्यामुळे शकत नाही. इंडस्ट्रीजना एकतर महाराष्ट्रात यावं लागतंय किंवा कर्नाटकमध्ये जावं लागतंय. मग एवढ्या लांबून नेत असताना देखील साधारणतः आता शेवटचं एक प्लांटेशन जे कापलं ते साधारणतः 7,500 ते 7,500 पर्यंतचा त्यांना टनाला दर देण्यात आलेला होता. त्या एक मेल्या डुब्याचं साधारणतः जर 6 वर्षाचं कमीत कमी 300 किलोचा जो विक्री योग्य जो लाकूड आहे ते 300 किलो पर्यंत निघतं. चांगले जर मॅनेजमेंट असेल तर ते 400-450 किलो पर्यंत निघतं. त्यामुळं 6-7 रुपयाचा दर भेटला तर चांगलीच गोष्ट आहे. फक्त एवढंच आहे की जर आपण 20, 25, 50, 100 झाडं असतील तर थोडंसं विक्री अवघड होते का, तर होते. जर आपण छोटासा ग्रुप करून वगैरे केलं तर भरपूर लोक आहेत जे आपल्याकडं विक्रीसाठी तयार आहेत. कारण की आज तागाय, जसं मी मगाशी सागवानाच्या बाबतीत सांगितलं, 60% सागवान आपल्याला बाहेरून घ्यावा लागतो. त्याच पद्धतीत 60% पेक्षा जास्त एक तर प्लायवूड इंडस्ट्रीसाठी जे विनियर लागतं ते बाहेरून येते, किंवा जो आपल्या याच्यासाठी पेपरसाठी जो काही लगदा लागतोय म्हणजे पल्प लागतोय तो देखील बाहेरून येतोय. सर, आता शेवटचा प्रश्न. अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्यात. मूळ मुद्दा हा आहे शेतकऱ्यांचा, की आता आम्ही मोठ्या प्रमाणात आपल्याकडे टिश्यू कल्चरची चर्चा ही चाललेली असते. टिश्यू कल्चरला पसंती सुद्धा शेतकरी देतात. टिश्यूमध्ये म्हणजे टिश्यू कल्चर झालेलं असेल तर अधिक चांगल्या पद्धतीनं एक हमी मिळते, की आम्ही घेतलेलं रोप उगवेल किंवा उगवण क्षमता अधिक असेल, अशा पद्धतीचे एक शेतकऱ्यांची धारणा असते. पण याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात फसवणूक होते आपल्याकडे. तर टिश्यू कल्चर हे प्रूव्हन आहे की नाही, हे कसं शेतकऱ्यांनी त्यांच्या पातळीवरती ओळखायला हवं? कारण की त्याच्याबद्दल शेतकऱ्यांना अजून फारशी काही माहिती नाहीये किंवा ज्ञानवृद्धी त्याच्यामध्ये झालेली नाहीये. तर शेतकरी कसं ओळखू शकतात की हे टिश्यू कल्चर व्यवस्थित झालेलं आहे किंवा नाही? तर टिश्यू कल्चरचं जर बघितलं तर जसं मी मगाशी म्हणताना एक शब्द वापरलेला होता, दर्जेदार रोपण सामग्री. तर दर्जेदार रोपण सामग्रीमध्ये टिश्यू कल्चरचे तसे फायदे भरपूर आहेत. आपण आता केळीमध्ये बघतच आहोत किंवा आपल्या पपयामध्ये बघत आहोत. एकसारखी रोपं भरपूर मिळतात आणि कमी वेळेमध्ये, कमी जागेमध्ये आपण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपली रिक्वायरमेंट पूर्ण करू शकतो. पण जसं केळीमध्ये किंवा बाकीच्या फळपिकांमध्ये ते शक्य होतं, तसं जनरली फॉरेस्ट्रीमध्ये म्हणजे वनशेतीमध्ये शक्य एवढं फास्ट होत नाही. मग याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्या इथे एनसीएल नावाची एक संस्था आहे पुण्यामध्ये. तर त्यांनी 1970 ते 90च्या दशकामध्ये टिश्यू कल्चरवरती आपल्या वन पिकांसाठी मोठ्या प्रमाणात काम केलं आणि त्यांनी सागवानामध्ये काही प्रोटोकॉल हे केले, ऊतीसंवर्धित प्रोटोकॉल फॉर म्हणजे सागवानासाठी केले. आणि त्यांनी त्या काळामध्ये नुसते ते प्रोटोकॉल केले नाहीत, तर त्यांनी ते काही वृक्ष आपल्या महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर एकत्रित येऊन काही शेतकऱ्यांच्या बांधावरती लावले. तर त्याचे काही मी देखील याच्यामध्ये थोडासा अभ्यास करत असताना असं पाहिलं की त्यांनी सांगली सारख्या ठिकाणी काही ट्रायल्स घेतल्या, काही नागपूरला ट्रायल्स घेतल्या. सध्या ते त्या ट्रायल्सचा डाटा जास्त नाही, पण पहिल्या 5 ते 6 वर्षामध्ये चा जो काही डाटा अवेलेबल आहे त्याच्यामधून असं मिळतं, ज्यावेळी आपण टिश्यू कल्चरची रोपं चांगल्या मातृवृक्षापासून तो एक्सप्लांट घेतो, म्हणजे ज्याची उती घेतो, ती उती घेतो, तर बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये चांगला वृक्ष एक्सप्लांट जर म्हणलं तर आपल्या इथं चंद्रपूरचं जे सागवान आहे, ज्याला आपण ड्राय टीक म्हणतो, चांद्याचं सागवान, आज आपलं जे अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं त्याला देखील जो काही सागवान गेलेला आहे तो आज आपल्या महाराष्ट्रातून गेलेला आहे. कारण की जो आपल्या महाराष्ट्रामध्ये जो सागवान येतो त्याच्यावरती एक वेगळ्या प्रकारची नक्षी आपोआपच त्याच्यामध्ये येते. कारण की आपल्या इथं पावसाळा आणि उन्हाळा आहे असा 2 डिस्टिंक्ट सीझन असल्यामुळे पावसाळ्यामध्ये थोडीशी वाढ जास्त होते आणि उन्हाळ्यामध्ये वाढ कमी होते. त्याच्यामुळे त्या ग्रोथ रिंग्स त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारच्या उठतात. ते फर्निचरसाठी सगळ्यात चांगलं लाकूड समजलं गेलेलं आहे, इव्हन तुमच्या बर्मा टीक पेक्षा किंवा केरळ टीक पेक्षा. आज आपल्या इथं बर्मा टीक आणि केरळ टीक नावाने भरपूर लोक येतात आणि लोकांना रोपं देतात. साधारणतः लोक 100 रुपये पासून ते 400 रुपये पर्यंत टिश्यू कल्चरच्या असलेली रोपं विकत घेतात आणि ती लावतात. परत ती रोपं लावतात 2 बाय 2 मीटरवरती आणि होते त्यांना सांगितलं जातं की ही 8व्या वर्षी 10व्या वर्षी तयार होतील. तर शेतकरी मित्रांनो, हे असं होत नाही जसं आपल्याला ते दाखवलं जातं. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की टिश्यू कल्चरची रोपं चांगली असतात कधी, ज्यावेळी त्याचे मातृवृक्ष हा चांगला आहे त्यावेळी. मग याच्यामध्ये एकतर आता आपण बघितलं की फॉरेस्ट डिपार्टमेंट आपला आहे, FDCM आहे, फॉरेस्ट डेव्हलपमेंटल महाराष्ट्र फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ज्यांच्या काही ठिकाणी आपल्या नर्सरीज आहेत
याच्यामध्ये जर हे बऱ्यापैकी गव्हर्नमेंटच आहे. एकतर नागपूरमध्ये त्यांचं हेडक्वार्टर आहे, चंद्रपूरमध्ये नर्सरी असेल, नागपूरमध्ये नर्सरी असेल, नंतर नाशिकमध्ये नर्सरी आहे आणि ठाण्यामध्ये नर्सरी आहे. ह्या एक 3 ते 4 नर्सरी पर्टिक्युलरली मला माहित आहे. आणि त्यामध्ये ते काय करतात, सगळ्यात चांगले त्यांचे सीड प्लॉट आहेत. सीड प्लॉट आहेत म्हणजे जिथून ते बिया घेतात. ते एकदम 100-100 वर्ष पूर्वीचे म्हणले तरी तुम्ही चालतील आणि त्याला चांगल्या प्रकारे मेंटेन केलं. ह्या सीड प्लॉटच्या सीड बियांपासून ते स्वतःचे 2 प्रकारची रोपं तयार करतात. एक तर रूट ट्रेनरची रोपं तयार करतात. रूट ट्रेनर तुम्हाला माहिती आहे, त्यामध्ये रोपं तयार करतात. आणि दुसरं रूट स्टंप, ज्याला जडी म्हणतो आपण, त्याला किंवा रूट शूट म्हणतो. तर त्याची एक बऱ्यापैकी रोपं असतात. म्हणजे ह्या वर्षी साधारणतः तुम्ही धरून चाला की जानेवारी बऱ्यापैकी मेच्या दरम्यान ती बिया लावतात. त्या बिया बऱ्यापैकी उगवून आल्यानंतर पुढच्या सीझनला ते त्या बेडमधून उपटून घेतात. साधारणतः आपल्या अंगठ्याच्या साईजच्या असतात आणि त्याच्यामध्ये ग्रेडिंग करतात. त्यांचे जे ग्रेडिंग असतं ABCD, त्यातलं बऱ्यापैकी A आणि B जर आपल्याला भेटलं तर ते चांगलं राहतं. आणि साधारणतः दर 10 ते 15 रुपये त्यांचा ऑफिशियल रेट राहतो. तर ते तुम्ही बऱ्यापैकी, हा सीझन आत्ताचा योग्य आहे. एकदा पाऊस सेट झाल्यानंतर टेम्परेचर कमी झालं की ह्या परत आपल्या इथं आल्यानंतर फुटत नाहीत. दुसरी गोष्ट आहे की रूट ट्रेनरचे देखील भरपूर चांगले आहेत. साधारणतः 20-25 रुपयाला ते रोप मिळतं. मी तिथून काही शेतकऱ्यांना वाटण्यासाठी नाशिकच्या नर्सरीतून मी स्वतः घेतलेलं होतं. त्यांचे रोपं देखील चांगले आहेत, ते वाढतात चांगले. फक्त दोन्हीत जर फरक बघायचा म्हणलं, टिश्यू कल्चर आणि आपली ही रोपं, त्याच्यामध्ये महत्वाचा फरक आहे. पहिल्या काही वर्षामध्ये टिश्यू कल्चरची रोपं चांगली वाढतात आणि ती दिसताना एकसारखी, कारण एकाच वृक्षापासून तयार केलेले असतात, ते दिसतात. पण अजून देखील गेले भरपूर वर्ष सागवानावरती काम करत आहोत. काही लिटरेचर जर बघितलं तर त्याच्यामध्ये अजून दोन्हींवरती असा अभ्यास झाला नाही की एक समजा 20 वर्षामध्ये टिश्यू कल्चरचं लाकूड आहे ते खरोखर चांगलं आहे का, त्याला किती रेट मिळतोय, हे अभ्यास अजून झाले नाहीत. काही अभ्यास KFRI ला आणि IFGTB नावाची तामिळनाडूमध्ये संस्था आहे, KFRI आपली बऱ्यापैकी केरळमध्ये संस्था आहे, तिथं याच्यावरती अभ्यास चालू आहे. तर असं बघितलं, असं मोठ्या मानाने म्हणलं जातं की जे आपण स्टंपनं लावलेलं सागवानाचं झाड असेल, रूट ट्रेनरनं लावलेलं सागवानाचं झाड असेल किंवा आपलं टिश्यू कल्चर सागवानाचं झाड असेल, मोठ्या याच्यामध्ये साधारणतः 15-20 वर्षाच्या यानं जर बघितलं तर वाढीमध्ये एवढं काही अंतर पडत नाही. त्यामुळं सागवानाचं रोप 200 रुपयाचं 300 रुपयाचं घेऊन लावण्यापेक्षा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढेल, पण तुम्ही ते नाशिकला जाऊन किंवा चंद्रपूरला जाऊन तिथून तुम्ही घेऊन येतात. आता समजा कोल्हापूरचा शेतकरी असेल तर महाराष्ट्र एक्सप्रेस जाते, ते गेले, कारण त्यात जर जडी आणल्या तर जडी एक माणूस साधारणतः 500-600 जडी त्या रेल्वेतून तो घेऊन येऊ शकतो. ते आणून तुम्ही लावू शकता. तर हे काही छोटेसे हे आहेत, फक्त लावताना सायंटिफिक दृष्ट्या तुम्ही लावा गोष्टी. सर, तुम्ही आपल्याला या चर्चेत तिथेच थांबावं लागतंय. तुम्ही वेळ दिलात, अत्यंत सोप्या पद्धतीनं वनशेतीबद्दलचे जे काही गैरसमज होते तेही दूर केलेत. आता खरीप हंगामामध्ये कमी पाऊस पडला तर काय पद्धतीनं शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला हवी आहे त्याच्याबद्दलही मार्गदर्शन केलं. आणि विशेषतः शेती कशी प्रॉफिटेबल होऊ शकते याच्यामधल्या ज्या काही संधी आहेत त्याच्यावरती तुम्ही आमचं लक्ष वेधलं, शेतकऱ्यांचं आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल ॲग्रोवन कडून खूप खूप धन्यवाद. सर धन्यवाद.